9 अगस्त 2024 और इस वक्त हम मौजूद है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत दादा गट के शहर महानगर जिला अध्यक्ष तथा प्रथम महापौर परभनी महानगर पालिका के प्रताप भैया देशमुख इनके निवास स्थान इनके जनसंपर्क कार्यालय पर। और यहाँ पर आने का जो खास मकसद है 11 अगस्त को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की नेता अदिति ताई तटकरे परभनी दौरे पर है और एक भव्य महिला मेळावा रखा गया है। शहर अध्यक्ष है हमारे साथ नंदाताई राठौड़ राष्ट्रवादी अजित दादा गट के, उनसे बात करते। ताई, मेळाव्याबद्दल काय सांगणार अधिक माहिती आणि कोण येणार आहे, कसं पूर्ण मेळावा कसा राहणार आणि काय आवाहन करणार? दिनांक 11 तारखेला सकाळी 11 वाजता मला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे, आमच्या नेत्या रुपालीताई चाकणकर, हे सगळे मिळून दिनांक 11 तारखेला इथं संवाद यात्रा घेऊन आज या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या संदर्भात मार्गदर्शन महिलांना करण्यासाठी येणार आहेत। इथं हजारोच्या संख्येने महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि या मेळाव्याच्या याच्यामध्ये महिला संख्येत उपस्थित राहून बी दादा काय मार्गदर्शन करते याची त्यांना ओढ लागलेली है। ताई, जो अभी ताई आ रहे हैं, अदिति ताई आ रहे हैं इसमें, और लाडली बहन योजना को लेके काफ़ी ज़्यादा महिलाओं में उत्साह है, कैसे क्या अपील करेंगे कि अल्पसंख्यक समाज की महिलाओं ने भी इसमें ज़्यादा से ज़्यादा आना चाहिए और इस योजना का फ़ायदा लेना चाहिए? यहाँ तो सब लाडली बहन के लिए पूरे मुख्यमंत्री हमारे नेता रूपालीताई चाकणकर, आदित्यताई सब मिलके यहाँ सब अपने महिला के लिए चाह रहे और ये खास करके महिला के लिए ये प्रोग्राम है। दिनांक 11 तारखेला सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी जनयात्रा या ठिकाणी येणार आहे। हजारोच्या संख्येने महिला इथं उपस्थित राहणार आहे। महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या नेत्या रुपालीताई चाकणकर, आदित्यताई तटकरे साहेब हे सगळे बरेचसे मंत्री या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे। म्हणजे ते अल्पसंख्याच्या महिलासुद्धा काय सगळ्या समाजाच्या महिला या ठिकाणी येऊन आपल्या महिलांना काय काय सुविधा भेटणार आहे याची आपली माहिती करून घ्यावी। लाडकी बहीण योजनेचा योजनेच्या जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा आणि 11 तारखेला स्थळ राज लक्ष्मी मंगल कार्यालय पात्री रोड या ठिकाणी 11 वाजता सकाळी आपण सगळ्या महिलांनी आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त महिला या ठिकाणी उपस्थित राहावे आणि या योजनेचा लाभ घ्यावे। दादा सगळ्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती देणार आहे आणि काही लोक या योजनेबद्दल चुकीचा मेसेज देत आहे, तो चुकीचा मेसेज आपल्यापर्यंत चांगला मेसेज एक जावं, हे चुकीच्या मेसेजला आपण बळी पडू नये, आपला स्वतःचा फायदा करून घ्यावा याच्यासाठी हे एवढे सगळे मंत्री आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथे येत आहे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी। तर आपण जास्तीत जास्त महिलांनी आपण इथं या लक्ष्मी मंगल कार्यालय पात्री रोड इथं उपस्थित राहावे अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करते। लाडकी बहीण योजना ही अजितदादाचं आणि राष्ट्रवादीचं एक मोठं स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्याचं काम राखी पौर्णिमेला होणार आहे आणि त्या अनुषंगाने तिथला आढावा घेणं आणि त्या लोकांमध्ये त्या महिलांशी एकजूट करण्यासाठी आदित्य येत आहे। त्यानिमित्तानं ही आज इव्हेंट बोलवण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी मी आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार आणि पक्षाचे प्रतिनिधी तर मी पूर्ण कार्यक्रमाची माहिती आपण या ठिकाणी द्यायची। पत्रकार मित्र, पत्रकार बांधव, आपल्या सर्वांना या ठिकाणी सर्वप्रथम सांगू इच्छितो की परवा रविवारी दिनांक 11 तारखेला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदरणीय तटकरे आदितीताई तटकरे या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि आपण सर्व ज्ञात आहात की सध्या महाराष्ट्रामध्ये मागच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादांनी एक लोकाभिमुख योजना आणि धोरणात्मक निर्णय त्यांनी घेऊन अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अंमलात आणलेली आहे आणि त्याची प्रकर्षाने अंमलबजावणी व्हावी, संबंध महाराष्ट्रामधून जास्तीत जास्त
महिलांनी वय 21 ते 65 यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी जी काही पद्धत त्यांनी अवलंबलेली आहे ती कार्यपद्धत अवलंबून त्यांचे सर्व फॉर्म व्यवस्थित त्या ठिकाणी अपलोड करून आणि राखी पौर्णिमेच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर 2 महिन्याचा हप्ता प्रत्येक आमच्या त्या माता भगिनीच्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर जाईल ही एक योग्य पद्धतीनं होत असलेली कार्यवाही पाहण्यासाठी आणि त्याचा आढावा घेण्यासाठी स्वतः महिला व बालविकास मंत्री अदितीताई ह्या प्रत्येक जिल्ह्यात त्या ठिकाणी जात आहेत आणि त्याच अनुषंगाने त्याचा आढावा घेण्यासाठी आणि संबंध जिल्ह्यातून ज्या काही महिला उपस्थित राहणार आहेत त्यांच्या सर्वांशी त्या ठिकाणी संवाद साधण्यासाठी अदितीताई त्या ठिकाणी येणार आहेत आणि तो कार्यक्रम 11 तारखेला आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत। आपण सर्व ज्ञात आहात की ही एक अत्यंत प्रभावी योजना आहे आणि ही प्रभावी योजना तळागाळापर्यंत गेली पाहिजे, संबंध महिलांना त्या ठिकाणी त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि कुठेतरी आपल्या ग्रामीण भागामध्ये राहत असलेल्या आमच्या सर्व मायमाऊली लाडक्या बहिणींना या योजनेचा अत्यंत लाभ मिळाला पाहिजे आणि त्याची प्रकर्षाने अंमलबजावणी झाली पाहिजे या हेतूने आणि त्याचा आढावा घेण्यासाठीच काही त्या ठिकाणी येणार आहे। उद्या दिनांक 11 तारखेला रविवारी तीच माहिती आपल्या सर्वांना त्या ठिकाणी देण्यासाठी आणि आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ही पत्रकार परिषद आज आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आपण सर्वांनी दिनांक 11 तारखेला आम्ही वेळ वगैरे कार्यक्रम पूर्ण त्या ठिकाणी फायनल झाल्यानंतर आम्ही आपल्याला त्याची कल्पना त्या ठिकाणी देऊया। 11 तारखेला आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही विनंती या ठिकाणी आपल्याला अरे बाबा क्या अभी एक्चुअली बोलने का कुछ नहीं है, थोड़ा पालक मंत्री को हमने इसके बारे में बहुत से और फिल किया और जहाँ अभी परभनी में हमने ऐसे किया कि गफार डॉक्टर साहब हो नहीं हो जितने भी राष्ट्रवादी कांग्रेस के जितने भी हमारे लोगों में आते मिलते तो उनको भी लोगों के सामने जाने के लिए कुछ ना कुछ चाहिए, खाली आ रहा है बोल रहे हैं और जा रहा है ऐसा नहीं है। वो हमारा पार्टी का हो, हमारे वाजिदादा हो, हमारे पालक मंत्री हो, हमारे आमदार हो, हमारा काम करने का स्टाइल ही हो तो लोगों के पास हम ऐसा हो किसी क्या बोलते उसको आश्वासन देते नहीं, काम करते और काम करे बाद बोलते भी नहीं हमने किया। कुछ लोगों को आदत रही थी उसके बारे में मैं कुछ नहीं कहूँगा। हमारा मकसद एक ही है कि परभनी के हर नागरिक कौन से समाज के से परभनी का वो नागरिक है उसको तकलीफ नहीं होना चाहिए, उसको सुविधा होना चाहिए। परभनी में हमारे पालक मंत्री साहब के माध्यम से, राजेश विटेकर जी हमारे नए आमदार के माध्यम से, परभनी में राष्ट्रवादी कांग्रेस के माध्यम से कम से कम 35 करोड़ के काम हम कर रहे हैं। ये तो खाली अभी बोले तो बाकी है, अभी तो हमने 4-5 साल आप लोगों ने सबको दिए, क्या क्या करे 7-8 साल गफर भाई को अनुमय सर, अब वो छोड़ो, अभी यहाँ से हमारा काम शुरू हुआ और ये शुरुआत है। तो शुक्रिया आपका, गार्डन में ले आएंगे।